नमस्कार मित्रांनो, आज आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती 2 ट्रेलर आणि एक टीजर रिलीज झाला। पहिला टीजर रिलीज झाला तो म्हणजे शाहिद कपूरच्या देवा या चित्रपटाचा। त्याच्यानंतर स्काय फोर्सचा ट्रेलर रिलीज झाला ज्याच्यामध्ये आपल्याला अक्षय कुमार सुद्धा दिसणार आहे। आणि तिसरा ट्रेलर असा आला, एखादा धूमकेतू येऊन पृथ्वीवरती आदळावा तसाच ट्रेलर हा यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती आदळला आणि बघता बघता काही तासांमध्येच त्याने त्याचा जो धुमाकूळ होता तो सर्वत्र भारतात पसरवला। आता तुम्ही विचारताल की हा तिसरा ट्रेलर कोणता होता, तर तिसऱ्या ट्रेलरची गरजच नाही तुम्हाला सांगायची, मी सांगण्याच्या आधीच तुम्हाला कळून गेलेलं असणार आहे। एक्झॅक्टली तुम्ही बरोबर ओळखलंय, बॅड ॲस रवी कुमार। आता त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट मी करणार होतो, पण चला जाऊ द्या, मला व्हिडिओ अजून खराब करायचा नाही ज्याच्यामध्ये मी अजून खूप काही बोलणार आहे। तर बिलकुल वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र। सर्वात आधी तर मागच्या व्हिडिओला आपण जो काही प्रतिसाद दिलाय त्यासाठी खरंच खूप मनापासून धन्यवाद। असाच प्रतिसाद मला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला भेटावा हीच आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना। ट्रेलर स्टार्ट होतो हिमेशच्या चित्रपटात असलेल्या एका गाण्याच्या मेलोडीपासून आणि त्याच्या कट टू त्याच्या नेक्स्ट सीनमध्ये हिमेशची एंट्री दाखवली। अशी एंट्री आजपर्यंत हॉलिवूडवाल्या कुठल्या डायरेक्टरने सुद्धा दिली नसेल। हिमेशला या चित्रपटात स्वतः हिमेशने दिली आहे। ती चेनसॉ मशीन घेऊन येतो आणि अक्षरशः तो कापतो, उभ्याने कापतो माणसांना। माझं डोकं असं झालं होतं, अरे हिमेश काय ए रेटेडच्या पलीकडे जायला लागलाय काय? आता त्याला काय समजत होतं, भाई तर एकदम फुल टू जोशमध्ये निघाला। तर मित्रांनो, हिमेश अँड कंपनी एवढ्या वेळच थांबत नाही। हिमेशने याच्यापेक्षा अप्रतिम दर्जाचे डायलॉग्स लिहिलेत। आता ते डायलॉग्स कसे आहेत ते तुम्हाला वाचून दाखवतो, ठीक है। बुरा है तो मैं बुरे लोगों का नवाब हूँ, ठीक है। तू बड़ा होके बिगड़ा होगा, मैं तो बचपन से ही खराब हूँ। समजता है? अजून घ्या। एक डायलॉग असा आहे की चूहों और हिंदुस्तानियों में फ़र्क क्या है, तर आपले हिमेश भाऊ म्हणतात सिर्फ एक बॉर्डर का आणि भारत माता की जय। समजतंय तुम्हाला देशभक्ती कशी जागवायची, कळतंय ना? हां, अजून एक शेवटचा डायलॉग आहे, मेरे संस्कारों में मुझे मरने की इजाज़त है, डरने की इजाज़त नहीं है। काय कुठल्या लेवलचे डायलॉग लिहिले ते करा तुम्ही तुमच्या हिशोबाने काय करता। तर कोण आहे रे तू, इथं कोणीच कोणाच्या समोर उभं राहू शकत नाही। हिमेशच्या समोर तर शक्यच नाही कोणी उभं राहणं। तुम्ही हिमेशचं एक गाणं ऐकलं असेल, तख्तना नाना तंदुरी नाईट्स तंदुरी नाईट्स तंदुरी नाईट्स। तर मित्रांनो, या गाण्याचं आता रूपांतर झालं आहे, त्याला नवीन कपडे दिलेत, त्याला अंधारातून उजेडात आणलं आहे। ते कसं आणलं आहे? तंदुरी नाईट्सचं भाऊसाहेबांनी केलं तंदुरी डेज। क्रिएटिव्हिटी समजते, कळतं तुम्हाला क्रिएटिव्हिटी नावाची गोष्ट काय असते? हे रात्रीला दिवस करणारे लोक आहेत आणि यांच्यासमोर हे बाकीचे नोलन वगैरे उभे राहणार आहे का? भाऊंचा असा दिसला की तो सलाम ठोकलाच पाहिजे बरं का, इथून पुढे मला माहिती नाही दुसरं काय। भाऊ रस्त्यावरती दिसला की ठोकला पाहिजे, अहो सलाम म्हणतो मी, सलाम ठोकला पाहिजे। बाकीचं ठोकाटाकी करू नका, फक्त सलाम ठोकायचं त्यांना। याची अजून एक गोष्ट मला इतकी आवडली आहे की मी हॉलिवूडला सुद्धा चॅलेंज द्यायला बसलोय। मी भारताकडून हॉलिवूडसाठी चॅलेंज म्हणून हिमेशचा हा चित्रपट रेकमेंड करणार आहे। याच्यात VFX बघा तुम्ही मला सांगा, लोक हवेत दाखवण्यासाठी काय काय करतात, तो किती प्रयत्न करतात। VFXचा हा पडदा लाव, तो पडदा लाव, इकडून एडिट कर, तिकडून एडिट कर। याचं बघितलं का तुम्ही? एक इमारत आहे, त्या इमारतीवरती असा पळतोय हिमेश, तो इमारतीवरती दाखवलं त्याला पाय आहे त्याचे, पण तो पळताना असं दिसतंय की त्याच्या हवेत पाय। क्रिएटिव्हिटी कळते का? या लोकांना समजून घ्यायचं सोडून तुम्ही ट्रोल करण्यापलीकडे दुसरं काहीच करू शकत नाही। या चित्रपटात या ट्रेलरमध्ये दाखवलेलं VFXचं डिकोडिंग करायला सरकारने तात्काळ आदेश काढावा आणि नोलन साहेब आणि कॅमेरन साहेबांना तात्काळ आपल्या देशात बोलवावं आणि याचं डिकोडिंग करावं। अहो हा खूप मोठा विषय झालेला आहे। आता कळत नाही राव की तुम्ही लोक यांना सपोर्ट करायचं सोडून तुम्ही विचार करा कुठल्या लेवलचं VFX बनवलं त्या माणसाने। तो पायी चालतोय तर वाटत नाही तो जमिनीवर पाय आहे त्याच्या, तो हवेत चालतोय असं वाटतंय। तुम्ही थोडा तरी विचार करायला पाहिजे। तुम्ही जाऊ द्या हो, पण ते मोठ्या लोकांनी तर विचार करायला पाहिजे। गव्हर्नमेंटचं सबसिडी देऊन किंवा टॅक्स फ्री करून हा चित्रपट रिलीज केला पाहिजे, माझी एक विनंती गव्हर्नमेंटला। मित्रांनो, हा होता माझा द ग्रेट हिमेश रेशमिया यांच्या बॅड ॲस रवी कुमार या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू। हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि सोबतच जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा खाली कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं 7 तारखेला हा चित्रपट येणार आहे, जसा एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये, तशी एक्साइटमेंट या चॅनलला सबस्क्राईब करायला का नसावी?
एक साधा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही आता रात्रभर विचार करून 2 दिवसात विचार करून आणि ती ठरवा आणि लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी मी तर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणारच आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे लाईक करा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, आपल्या घरच्यांना व्हिडिओ पाठवा, कसं वाटतं सांगा आणि भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.